नमस्कार. आपण आज या ठिकाणी सोनजाम येथे किरण जाधव यांच्याकडे आलेलो आहोत. तर त्यांनी हा रिनोव्हेशनचा प्लॉट आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे. हा रिनोव्हेशनचा प्लॉट बघण्याकरता आपण आलोय. तर त्यांनी हे रिनोव्हेशन 2 वर्षापूर्वी केलेलं होतं. मागच्या वर्षी काही प्रमाणात माल होता आणि यावर्षी अडचणीच्या परिस्थितीतही त्यांच्याकडं बऱ्यापैकी माल आहे. आणि रिनोव्हेशन कुठून केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्याच्यानंतर झाडं पिवळे पडले होते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारणार आहोत. तर पहिल्यांदा मी किरणना हे विचारू इच्छितो की हा रिनोव्हेशन करण्यापूर्वी ह्या प्लॉटचं वय किती होतं? सर, या प्लॉटचं वय 9 वर्ष होतं. पण काय खोडकिडे खूप लागले असल्यामुळे आपण रिनोव्हेशनचा निर्णय घेतला. त्यासाठी पवन शेळके म्हणून एक आपले मित्र आहे, त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि व्यवस्थित पाणी नियोजन केलं त्याचं. त्यामुळे पिवळेपणा काही आला नाही आपल्याला. लास्ट इयर पण आपण 60-62 क्विंटल माल हार्वेस्ट केला याच्यातून. अच्छा. आणि रिनोव्हेशन कुठल्या महिन्यात केलं होतं? हे सर खूप उशिरा झालं होतं. 23 मार्चला अच्छा रिनोव्हेशन केलं आपण. बरं. आणि ही व्हरायटी कुठली आहे? ही क्लोन 2A म्हणून व्हरायटी. आणि आता हे दुसरं पीक त्याच्यावर आहे ना? हो, दुसरं पीक आहे. आणि आता ही एप्रिल छाटणी केव्हाची होती? ही एप्रिल छाटणी 8 एप्रिलची छाटणी. 8 एप्रिलची छाटणी असून याच्यावर माल दिसतोय. आणि झाडं खोडं जे आहे, नवीन खोड जरा जोमदार झालेले, ते शेंड्याला एकदम व्यवस्थित चांगली ग्रोथ आहे. आणि शेंडा सुद्धा जर बघितला तर शेंडा सुद्धा चांगला मिळालेला आहे. आणि घड संख्या जर बघितली तर या ठिकाणी साधारणपणे 2 काड्या मिळून 1 घड अशी परिस्थिती सर्वसाधारणपणे आहे. आणि पानांची साईज सुद्धा चांगली आहे. आणि या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं का आता सध्या आपण जे काही बागांचं रिनोव्हेशन करतोय, ते रिनोव्हेशन करताना बाग शक्यतो आत्ता लगेचच या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये रिकट करण्याऐवजी, रिनोव्हेशनला घेण्याऐवजी तो जर आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतला तर निश्चितच त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल. आणि पाण्याचा हा पिवळा पडू नये म्हणून पाण्याबद्दल तुम्ही कसं नियोजन केलं? फायलो सेन्सर आणि खड्डे पण घेतले होते त्याचे. पहिलं पाणी 49 दिवसाच्या नंतर आले. अच्छा, पहिलं पाणी. आणि त्याच्यानंतर पाणी कसं देत गेले? त्यानंतर दुसरं पाणी येताना ते 24-26 दिवसाच्या आसपास आलं. दुसरं पाणी 26 दिवसाला. आणि तिसरं पाणी मग पाऊस सुरू झाला. तरी एक पाणी दिलं होतं आपण. बरं. म्हणजे पाण्याचा म्हणजे जे आपण जे उभे प्लॉट आहे त्याच्यावर माल आहे ते रिकट केलं नाही, त्याच्यासारखं आपण 4थ्या 6व्या 8व्या दिवशी पाणी द्यायला नाही पाहिजे. आणि हे फुटोस तर पहिला ताण दिला पाहिजे. बरोबर ना? ताण बसणे ऑलरेडी पाणीच जमीन असतं, ताण बसतं. तर म्हणजे आपण जे इतर प्लॉटचं जे नियोजन करतो ना, त्याप्रमाणे याचं पाणी व्यवस्थापन नाही केलं पाहिजे. याचं फुटोस तर आपण थोडासा याला ताण दिला पाहिजे, म्हणजे पिवळी फुटत नाही. तसंच झालं ना तुमच्याकडे? तर रिनोव्हेशन करताना ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर 2 फुटी 3 फुटी निघतात, कधी 4 फुटी निघतात, बरोबर ना? तर त्याचं सिलेक्शन कसं केलं तुम्ही? केव्हा केलं? इतर फुटी केव्हा काढल्या? त्यानंतर 2 महिन्याच्या आसपास सिलेक्शन केलं आपण. 2 फुटी मी 2 फुटी ठेवले, बहुतेक ठिकाणी 2 फुटी दिले आहे मी. बाकीच्या किती मोठ्या झाल्यावर फुटीचं सिलेक्शन केलं? त्या सर 6-7 महिन्यानंतर काढले. त्या बाकीचे फक्त शेंडे स्टॉप करून ठेवले. 6-7 महिन्यापर्यंत त्या किती मोठ्या झाल्या होत्या? शेंडे स्टॉप करीत राहिलो आम्ही. म्हणजे वर जोपर्यंत कॅनोपी तयार होत नाही तोपर्यंत, नंतर त्या कट केल्या. म्हणजे वर पूर्ण वलांडा तयार करून घेतल्यानंतर इतर जादा फुटी कमी केल्या. त्याचा फायदा काय तुम्हाला वाटला? पानं जास्त गोष्ट आपलं जे बुड आहे ना, जे स्ट्रॉंग होत राहिलं जेवढं जास्त पानं. आणि याच्यात किरणनी जे सांगितलं ना, याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी का ज्यावेळेस आपण रिनोव्हेशनला जातो त्यावेळेस वरती एकही पान राहत नाही, खाली सगळ्या मुळ्या भरपूर असतात. याच्यामुळं सिंक आणि सोरचं गणित बिघडून ते सगळं पिवळं पडतं. आणि पिवळं पडू नये म्हणून किरणनी ज्या फुटी ठेवल्या आहेत त्या सर्व जास्त प्रमाणात फुटी ठेवल्या, म्हणजे पानांची संख्या वाढून घेतली, म्हणजे पिवळं पडणार नाही, म्हणजे पानांचं आणि मुळांचा रेशो व्यवस्थित साधला जाईल अशा रीतीने त्यांनी कळत न कळत ह्या सगळ्या फुटी ठेवल्या. आणि त्यानंतर वलांडा कंप्लीट झाल्यानंतर जादा फुटी काढून टाकल्या. त्याचा फायदा त्यांना असा झाला का बाग पिवळी अजिबात पडली नाही
आणि नंतर जादा फुटी काढल्या आणि तोपर्यंत ज्या फुटी होत्या तोपर्यंत खोडाची जाडीसुद्धा त्यांना मिळून गेली. तर रिनोव्हेशन करताना हा एक नवा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. निश्चितच याप्रमाणे रिनोव्हेशन करताना आपण जर काळजी घ्याल, 2-3 मुद्द्यात पुन्हा रिपीट करतो. एक तर रिनोव्हेशन हे जानेवारीत झालं पाहिजे. रिनोव्हेशन करताना ज्या काही फुटी फुटतात त्या सगळ्या फुटी फुटून द्यायच्या आणि त्यातल्या 2 फुटी वरती न्यायच्या. पूर्ण जेव्हा ओलांडे होतात तेव्हा बाकीच्या फुटी तोपर्यंत शेंडा बंद करून ठेवायच्या आणि नंतर त्या कट करून ठेवायच्या. आणि पाणी व्यवस्थापन जे सांगितलं आहे, सुरुवातीला खूप जादा पाणी न देता फुटी फुटल्यानंतर पिवळ्या पडू नये म्हणून टप्प्याटप्प्याने पाणी द्यायचं. हे 2-3 मुद्दे जर आपण याप्रमाणे जर घेतले तर रिनोव्हेशन करून आपली बाग निश्चित चांगली होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.